मंडळी, वक्त वक्त की बात है, वक्त बदल भी जाएगा, आज तेरा है कल मेरा हो जाएगा. छगन भुजबळांनी मारलेला हा डायलॉग त्यांच्या आयुष्याचा सार आहे. आज तो त्यांनी पुन्हा खरा करून दाखवला. छगन भुजबळ म्हणजे एक वादळी व्यक्तिमत्व, महाराष्ट्राच्या राजकारणातलं, ज्यांनी राजकारणात अनेक वादळं उठवली, ज्यांनी अनेक वादळं अंगावर झेलली, ज्यांनी वादळं परतवून लावली आणि वादळात सापडले सुद्धा. आता या वादळात भुजबळ संपतील असं वाटत असताना ते पुन्हा पायरून उभे राहतात. भुजबळ आता संपले असं वाटत असताना एकट्या भुजबळांच्यासाठी आज स्वतंत्र शपथविधी सोहळा पार पडला. भुजबळांची मंत्रिमंडळात पुन्हा झोकात एंट्री झाली. याला नेमकं काय म्हणावं? सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळातून भुजबळांना डावलण्यात आलं होतं, तेव्हा भुजबळ नाराज झाले आणि नाराज भुजबळांनी तेव्हा एक इशारा दिला, जहां नहीं चैना वहां नहीं रहना. भुजबळ पुन्हा बंडाच्या पवित्र्यात दिसले. वादळ उठणार राजकारणात महाराष्ट्राच्या असं वाटत असताना पडद्यामागे काही घडामोडी घडल्या. भुजबळ भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली. फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर भुजबळांनी आपली तलवार काहीशी म्यान केली. अखेर भुजबळांसाठी मंत्रिमंडळाचं दार उघडलं. खरं तर भुजबळ आणि वाद हे फार जुनं समीकरण आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातल्या एंट्रीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला, नाराजी व्यक्त केली आणि अजित पवारांना मराठ्यांच्या नाराजीची किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला. तिकडे अंजली दमानिया यांनीही भुजबळांच्या शपथविधीवर तिखट प्रतिक्रिया दिली. भुजबळ वादात सापडतात, वादातून ते सही सलामत बाहेर पडतात आणि पुन्हा कमबॅक करतायत. मास लीडर असणं भुजबळांची सगळ्यात मोठी ताकद आहे का, जमेची बाजू आहे का? मग कालपर्यंत नकोसे असलेले भुजबळ असे अचानक अजित पवारांना पुन्हा हवेसे का वाटले बरं? भुजबळ राजकीय पक्षांची मजबुरी बनली आहेत का? येणाऱ्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून भुजबळांना ही संधी तर दिली गेली नाही ना. भुजबळांचं कमबॅक मराठा समाजाची नाराजी ओढून घेणारं ठरू शकेल का? सरकारला ते परवडणार आहे का? आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल का? या सगळ्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे.